अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होतीये आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद शिगेला पोहोचलाय। काय भावना आहेत महिला ब्रिगेडच्या? ठाण्यामध्ये मी आहे आणि ठाण्यातल्या या मनसेच्या सगळ्या रणरागिणी आपण बघत आहात की कशा प्रकारे इथे जल्लोष साजरा करत आहेत। अनेक वर्षापासूनची त्यांची देखील ही इच्छा होती, ती आज पूर्ण होत आहे। आपण या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। या महिला ब्रिगेडला नेमकं काय वाटतंय, किती वर्षापासूनचं स्वप्न होतं जे आज पूर्ण होतंय? आज आम्ही 20 वर्षापासून पक्षात कार्यरत आहोत आणि जेव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले तेव्हा महाराष्ट्राला पूर्ण दुःख वाटलेलं, पण आज ते दुःख नसून तो आनंद आहे महाराष्ट्रात। हे 20 वर्षानंतर जे लोकांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होतंय आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रात दसरा, दिवाळी, आज सगळे सण महाराष्ट्रात जेवढे असतात तेवढे आज होणार आहेत, कारण मराठी माणूस खूप खुश आहे आणि सामान्य माणूस खूप खुश आहे। त्यांना जे हवं होतं ते आज त्यांना मिळणार। भावना हेच आहे की आमच्यासाठी दसरा, दिवाळी सगळं सण आजच आहे। तर ही दृश्य आहेत शिवतीर्थ या निवासस्थानामधली, जिथे ठाकरे बंधूंचं एकत्रितरित्या औक्षण करण्यात आलं। मराठी घराघरांमधली ही परंपरा आहे की कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला निघण्यापूर्वी घरामध्ये औक्षण केलं जातं आणि तीच परंपरा ठाकरे बंधूंकडून, ठाकरे कुटुंबाकडून कायम ठेवली जाते। औक्षण केलं गेलं होतं। राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी दोन्ही भावांचं औक्षण केलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक घरोबा, कौटुंबिक स्नेह देखील या दोन्ही ठाकरे बंधूंमधला वाढलेला होता आणि त्याचंच द्योतक म्हणजे आजचा हा फोटो आहे। विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ठाकरे बंधूंनी हजेरी एकत्र लावलेली होती। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या निवासस्थानी सुद्धा स्नेहभोजनासाठी ठाकरे बंधू एकत्र जमलेले होते। राज ठाकरे यांच्या घरी गणपतीसाठी उद्धव ठाकरे गेले होते, तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आलेले होते आणि त्यामुळे ठाकरे बंधूंमधली कौटुंबिक जवळीक देखील वाढलेली होती आणि त्याचंच हे द्योतक असलेला आजचा हा फोटो। राज ठाकरे यांच्या मातोश्रींनी दोन्हीही भावांचं औक्षण केलं। ठाण्यामध्ये महिला ब्रिगेडच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत होतो की प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे। आमची बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा आज संपतेय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। दरम्यान ठाकरे बंधूंना औक्षण करत असताना दोघांच्याही पत्नी तिकडे उपस्थित होत्या, शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, आणि दोघांचेही मुलगे अर्थात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते। पुण्यामधून शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, जसं मुंबई ठाण्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, पुण्यातही काही जोश कमी नाहीये, काय भावना आहेत कार्यकर्त्यांच्या? पुण्यातही ठाकरे बंधूंच्या युती जी काही होतीये त्याबाबतचा हा सगळा जल्लोष आहे। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात आहे ते सगळे ठाकरेंचे आणि शिवसेनेचे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते आहेत ते एकत्र आले आहे आणि त्यांच्याकडनं हा जल्लोष सध्या करण्यात येतो। आपल्यासोबत अनेक मनसेचे कार्यकर्ते आहेत, सगळे नेते आहेत। काय वाटतंय आज नेमकं आणि कशा पद्धतीने जल्लोष? अगदी भावनिक झाले, मन खूप भरून आलेलं आहे। आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे। आम्ही पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे सर्व ठिकाणी